नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑक्टोबर महिन्यापासून आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळणार या संदर्भामध्ये आपल्या युनियनने देखील सांगितलेलं होतं आणि माननीय महिला बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील घोषित केलेलं होतं। परंतु आजपर्यंत आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा काही मिळालेला नाही। परंतु 2 दिवसापूर्वी जी बैठक झाली महिला बाल कल्याण मंत्री यांची आणि त्यांनी त्या बैठकीमध्ये घोषित केलेला आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी आता थोडे नवीन निकष ठेवलेले आहेत। तर तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता ते प्रोत्साहन भत्त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी घोषणा केली, परंतु आता ही घोषणा केलेली पैसे आपल्याला मिळावेत एवढीच अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। बघा त्याच्यामध्ये दिलेला आहे की अंगणवाडी प्रोत्साहन भत्ता नवीन निकष। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालकांच्या पोषणाची व शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रोत्साहन भत्त्याच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराच्या वितरणाबाबत देखील महत्त्वाचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले। बैठकीतील निर्णय आता सविस्तर आपल्याला पाहायचे आहेत। तर बघा आधी जे निकष होते तर आपल्याला जे आपण म्हणजे 1800 आणि 2000 म्हणजे जर आपण 9 जे आपल्याला एकूण 10 निकष दिलेले आहेत, सगळ्यांना माहिती ते निकष आता खाली देखील मी वाचते। याच्यावर जर तुम्ही फोकस केलं तर आता थोडा बदल झालेला आहे, तो मला असं वाटतं चांगला आहे। परंतु हे केल्यानंतर आपल्याला पैसे मिळणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की हे गेल्या ऑक्टोबरपासून सांगण्यात आलेलं आहे आणि आज जर आपण विचार केला तर आता ह्या वर्षाचा 5वा महिना आहे। म्हणजे ते ऑक्टोबरपासून जर म्हटले तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे ते 3 महिने आणि हे 5 म्हणजे 8 महिने आपले झालेले आहेत। परंतु कमीत कमी आपल्याला तो पैसा मिळावा हे महत्त्वाचं आहे। तर आता जर आपण पाहिलं तर आपल्याला हे 2च निकष आपले होते आतापर्यंत, म्हणजे निकष होते परंतु आपल्याला पैसे मिळण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे 90% काम जर पूर्ण केलं तर 1800 रुपये आणि 10% काम केलं तर 2000 रुपये। परंतु आता हे 2 वर्ष आहेत तर ते वाढवण्यात आलेले आहेत। तर तुमच्या लक्षात जर आलं असेल की आपल्याला 10 मुद्दे दिलेले आहेत तर 10 पैकी जर आपण आता 7 मुद्दे जरी म्हणजे 7 जे कामं आहेत आपली ऑनलाईन करायची, प्रत्यक्षामध्ये करायची आणि ऑनलाईन करायची, ती जर आपण 7 कामं जरी अंगणवाडी केंद्राची पूर्ण झाली तर आपल्याला 1400 रुपये मिळणार आहेत आणि 8 जर कामं पूर्ण केली तर 1600 रुपये मिळणार आहेत। म्हणजे 7 कामांपासून पैसे आता मिळणार आहेत। म्हणजे कमीत कमी जर आपलं 3 कामं जर आपली सुटली तरी आपल्याला पैसे मिळणार याची खात्री आताच्या त्यांच्या बैठकीमध्ये झालेली आहे। फक्त ते पैसे त्यांनी द्यावेत हे खूप महत्त्वाचे, कारण की आशेने अंगणवाडी सेविका खूप आशेने काम करतात। कामाचा लोड खूप आहे, ऑनलाईन कामं खूप कठीण कामं आहेत। पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम करत असताना, FRS प्रणालीमध्ये काम करत असताना खूप वैताग येतोय। काही म्हणजे काम करायची तयारी प्रत्येक ठिकाणी काम करायची अंगणवाडी ताईची आहे, परंतु ते काम करत असताना तिला किती अडथळ्यांना किती दिव्यांना पार करावं लागतं हे एक अंगणवाडी सेविका म्हणून मला देखील खूप पूर्णपणे माहिती आहे। कारण की FRS करत असताना ज्या पालकांचं आपल्याला FRS करायचं त्यांचे आधार उपलब्ध नाही, जर आधार उपलब्ध असेल तर त्याला मोबाईल नंबर जॉईन नाही, जर मोबाईल नंबर लिंक आहे तर त्या मोबाईल नंबर त्यांचे अस्तित्वात नाही, ते बंद आहेत। अशा खूप साऱ्या अशा अडचणींना माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील ताईंना अगदी पूर्ण खूप साऱ्या ताईंना हे सामोरे जावं लागते। तरी अशा परिस्थितीमध्ये देखील चॅलेंज स्वीकारून काम करत आहेत। आता काहींचे खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जर असे लाभार्थी आहेत तर त्यांना देखील खूप प्रॉब्लेम येत आहे। तर त्याच्यामुळे आपण जे रूटिंगचे कामं आहेत तर त्याच्यावर आपला प्रोत्साहन भत्ता आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। जे आपण रूटिंगचे कामं करतो ते प्रत्यक्षामध्ये करतो आणि तीच कामं आपण ऑनलाईन देखील नोंदवतो। बघा जर तुम्ही जर खाली गेले तर तीच कामं आपण करायची असतात, त्याच्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका। आपल्याला सगळ्यांना निकष माहिती आहेत। आता बघा याच्यातलं जर तुम्ही पाहिलं तर प्रोत्साहन भत्त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला घरपोच आहार म्हणजे THR हा वाटलाच जातो, तसा तो ऑनलाईन देखील भरला घेणं महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर मुलांची वाढ तपासणी म्हणजे आपली जे वाढ तपासणी म्हणजे आपण जे मुलांचा जो ग्रोथ चार्ट भरतो, जो वृद्धी तक्ता जे आपण पोषण ट्रॅकरमध्ये भरतो, तो आधी आपण वजनं घेतो। ते वजनं घेण्यासाठी आपण आपल्या गृहभेटी होत असतात, खूप साऱ्या गृहभेटी आपल्या होत असतात। त्याच्यानंतर वेगवेगळे मार्गदर्शन करत असतो, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकाचं वजन कसं वाढेल याच्यावर आपला भर असतो। त्याच्यामुळे मुलांची वाढ तपासणी हे 2 नंबरचं काम झालं, एक हे 2 नंबरचं। त्याच्यानंतर 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचं पुरुष शालेय शिक्षण हे 3 झालं। बघा हे लक्षात ठेवा, ही कामं आपली प्रॉपर होणं महत्त्वाचं आहे।
तर आपली कामं कुठली आहेत ते लक्षात ठेवा। तर बघा हे झालं घरपोच आहार एक, त्याच्यानंतर वाढचा तपशील, जे मुलांचं वजन उंची आपण नोंदवतो, जे आपण व्यवस्थित अचूकरित्या घेतो आणि ती वाढण्यासाठी आपण प्रयत्न करतो, हे 2। त्याच्यानंतर पूर्वशालेय शिक्षण, त्याच्यानंतर त्याच बालकांना 3 ते 6च्या बालकांना गरम ताजा आहार दिला जातो। त्याच्यानंतर VHND म्हणजे पोषण आणि आरोग्य दिवस, हा कार्यक्रम आपण खूप प्रामुख्याने घेत असतो आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या आलेल्या मातांना वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देत असतो। तर हे मोजत चला तुम्ही बघा, जर आपण इथे पाहिलं 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, हे आलं 4, त्याच्यानंतर हे आलं 5 VHND, त्याच्यानंतर मुलांचे पोषण उपचार। तर बघा आपण मुलांचं वजन वाढण्यासाठी ते जर कुपोषित असतील तर त्यांना संदर्भ सेवा आपल्या माध्यमातून दिली जाते। त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी आपल्याला शासनामार्फत EDNEPचे पाकिट येतात, ते देऊन त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणं, तसेच त्यांना आहाराच्या माध्यमातून कसं त्यांना वजन वाढवता येईल या संदर्भामध्ये। आणि त्याच पद्धतीने जे बालक इथं सुधरू शकत नाही तर अशा बालकांना आपण NRCला किंवा उपकेंद्राला पाठवतो। तर हे झालं तुमचं 6। त्याच्यानंतर प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी स्थूल म्हणजे लठ्ठपणा किंवा खुजी बालके असणे निकष, म्हणजे हे निकष त्यांनी ठेवलेले आहेत, म्हणजे हे एवढेच निकष आहेत। तर ही कामं आहेत आपली, आणि बघा ही कामं करत असताना लक्षात ठेवा की याच्यातलं कमीत कमी आपलं 7 जी कामं आहेत तर ती होणं प्रॉपर महत्त्वाचं आहे। आपल्याला याच्यामध्ये देत असताना खूप सारे निकष दिलेले आहेत। तर बघा याच्यामध्ये 3 ते 6 मुलांचे पूर्वशालेय शिक्षण, याच्यामध्ये 2 येतात, 2 टप्पे पडतात, हे देखील लक्षात ठेवा। असे ते 10 निकष होतात। आता लठ्ठपणा आणि खुजी बालके म्हणजे बालकांची उंची कशी वाढेल तर याच्यावर देखील आपला फोकस असणं, म्हणजे ज्या अंगणवाडी केंद्रातील म्हणजे तालुक्याच्या सरासरीपेक्षा याच्यामध्ये जर मुलं कमी आली तर मग आपण प्रोत्साहन भत्त्याला पात्र आहोत, असे ते सगळे निकष आहेत। तर अशा पद्धतीने ह्यावेळेस त्यांनी प्रोत्साहन भत्तामध्ये ठेवलेला आहे। आणि याचा मुख्य उद्देश शासनाचा असा आहे की ह्या उपाययोजनांमुळे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होईल, बालकांमधील कुपोषण कमी होईल आणि पुरुषालय शिक्षणाचा दर्जा सुधारेल अशी अपेक्षा आहे। अंगणवाड्याच्या गुणात्मक कामगिरीवर भर देऊन त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय निश्चितच सकारात्मक ठरेल असं शासनाला वाटतंय ना, असंच त्यांनी ह्या बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। फक्त आता आपण काम आपलं व्यवस्थितरित्या करणं हे आपल्यावर डिपेंड आहे। त्याच्यामुळे लक्षात ठेवा बालकांची उंची देखील वाढणं खूप महत्त्वाचं आहे। मग याच्यासाठी आपल्याला आहारामध्ये कुठले कुठले पदार्थांचा समावेश करायचा हे देखील आपण गृहपेटीच्या माध्यमातून सांगायचं, कारण जेनेटिक जर 1-2 बाळं असेल त्यांना जर सोडलं तर इतर बाळांच्या उंच्या ह्या 100% वाढू शकतात। त्याच्यामुळे आपल्याला त्यांना कमीत कमी आठवड्यातून 2दा आपण त्यांना जे नारळाचं पाणी आहे ते बालकांना पाजलं जाईल अशा पद्धतीने पालकांना आपण आवर्जून ह्या गोष्टीचा सल्ला द्या। त्याच पद्धतीने बालकांनी जे बाहेरचे पदार्थ असतात ते खाणे टाळावे या संदर्भामध्ये आपल्याकडनं सांगितलं गेलं महत्त्वाचं आहे। त्याच पद्धतीने कॅल्शियमयुक्त आहाराचं सेवन करणं, दूध, दही, तूप, लोणी अशा पदार्थांचं, मांस, मच्छी, तर ह्या संदर्भामध्ये आपण होम विजिटच्या माध्यमातून सांगू शकतो। आणि त्याच पद्धतीने जर आता आपण पाहिलं की बालकांचं उंची वाढण्यासाठी आणि बालकांची ग्रोथ व्यवस्थित होण्यासाठी, त्यांचं पूर्ण भरण पोषण व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या जर आपण आहाराचे घटक पाहिले त्याच पद्धतीने आपल्या याच्यावर देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जातं। तर हे आपण जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला या प्रोत्साहन भत्ता हा मिळेल। परंतु परत माझा शेवट अजूनही मला असं वाटतंय की हे घोषित करतात परंतु आपल्या पदरामध्ये लवकरात लवकर पडावं एवढीच अपेक्षा आहे की त्याच्यामुळे काम करण्यात देखील आपला उत्साह नक्कीच वाढेल। परंतु शासनाने मात्र हे दिलेलं जे त्यांनी सूचना देतात किंवा ते जे जाहीर करतात ते त्यांनी आपल्या पदरात पाडावं, म्हणजे नक्कीच आपण देखील आपला कामाचा उत्साह वाढणार आहे। कारण की एक सेविका म्हणून मला देखील वारंवार वाटतं की घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये जर दिलं तर नक्कीच आपल्या ताईंची एनर्जी ही वाढू शकते, म्हणून त्याच्यावर देखील त्यांनी भर टाकावा एवढंच व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करते। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।